बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या बातमीनं। ही बातमी आपल्या प्रत्येकासाठी निगडीत आहे, अतिशय महत्त्वाची आहे, आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। आकाशातला सूर्य आता तुम्हाला बघायला मिळेल की नाही असा प्रश्न निर्माण झालाय, कारण सूर्याचा एक मोठा भाग तुटल्याचा धक्कादायक व्हिडिओ पाहून सगळ्यांना धडकी भरली आहे। सूर्याचा मोठा भाग तुटल्यानं सगळ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे, कारण याचे नेमके पृथ्वीवर काय परिणाम होतील याबद्दल संशोधक हे संशोधन करतायत आणि या सगळ्यातनं पृथ्वीवरच्या वातावरणावर नेमका काय परिणाम होणार आहे, सूर्याचा तुटलेला हा भाग नेमकं काय दर्शवतोय, सूर्यावर नेमकं काय सुरू आहे याबद्दलचं संशोधन शास्त्रज्ञांकडून केलं जात आहे। आणि त्यामुळे सूर्य आज अस्तित्वात असल्यामुळे पृथ्वीवरचं सगळं जनजीवन आता अस्तित्वात आहे, इथली जीवसृष्टी अस्तित्वात आहे। त्यामुळे सूर्याला धोका निर्माण झाला तर संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते। त्यामुळे सगळ्यांचीच काळजी वाढवणारी घटना सूर्यावर घडली, सूर्याचा एक मोठा भाग तुटला। तुम्हाला आम्हाला सर्वांना जिवंत ठेवणारा सूर्यच आता संकटात सापडलाय। आणि टेलिकम्युनिकेशन म्हणजे उपग्रह जे पाठवलेले आहेत आपण, आणि स्पेसमध्ये हे लो अर्थ ऑर्बिटवर फिरणारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सॅटेलाइट्स जे आहेत, आणि ह्या सगळ्यावर परत पृथ्वीवरची इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज जी आहे आपल्याला सगळ्या माणसांना लागते, त्याचा ग्रीड फेल्युअर पण होऊ शकतो। पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या या बातमीमुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सूर्याच्या पृष्ठभागाचा मोठा भाग तुटल्यानं उत्तर ध्रुवाभोवती चक्राकार वावटळ निर्माण झाल्याचं व्हिडिओत स्पष्टपणे बघायला मिळतंय। सूर्याचा मोठा भाग तुटल्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल याचा अंदाज आता शास्त्रज्ञ लावताना दिसतायत। अंतराळ हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या तमिथा स्कोप यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय। त्यामध्ये सौर प्लाझ्माचा एक मोठा फिलामेंट सूर्याच्या पृष्ठभागापासून बाजूला जात असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। सूर्याच्या उत्तर ध्रुवाजवळ वावटळ उठल्याचं व्हिडिओ स्पष्टपणे पाहायला मिळतंय। शास्त्रज्ञांनी याआधी सूर्यापासून काही भाग फुटताना पाहिलेले असले तरी ध्रुवीय वावटळी निर्माण होताना त्यांनी पहिल्यांदाच पाहिलंय। पहिल्यांदाच दिसत असलेलं हे आकृती सर्व जगावर मोठं संकट असल्याची चाहूल देतंय। घटनेचे पृथ्वीवर काय परिणाम होतील याचा अंदाज लावण्यात येतोय। सूर्याच्या पृष्ठभागावर काही महत्त्वाची घटना घडली तर त्याचा परिणाम पृथ्वीवर होत असल्याचं दिसून येतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक गावाला लोडशेडिंगचा आज प्रश्न सतावतोय। यावर उपाय म्हणून सौर गाव ही संकल्पना पुढे आली आहे। या संकल्पनेतून मावळमधल्या पुसाणे गाव देशातलं पहिलं सौर गाव होणार आहे। या सौर गावामुळे गावातून महावितरण कायमची हद्दपार होणार आहे। काय घडलंय गावात जाणून घेऊयात। मावळच्या पुसाणे गावातून महावितरण हद्दपार, सौर ऊर्जा वापरणार संपूर्ण गाव, लोड शेडिंग मुक्तीचा पुसाणे पॅटर्न। मावळ तालुक्यातलं हे पुसाणे गाव, हे गाव जगावेगळं ठरणार आहे, कारण पुसाणेतून महावितरण हद्दपार होणार आहे। पुसाणे भारतातलं पहिलं सौर गाव होणार आहे।
गावात उभारलेल्या सौर पॅनलद्वारे गावात ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे। त्यातून गावातल्या विजेची गरज भागवली जाणार आहे। सौर ऊर्जेमुळे गावात 12ही महिने 24 तास वीज असणार आहे। सोलर प्लॅन्ट आल्यामुळं आमच्या गावातली पहिली म्हणजे शाळा, पाण्याच्या लाईन आणि मंदिरं हे सगळं स्ट्रीट लाईट ह्या सगळ्या प्रोजेक्टवरती चालणार आहे। त्यामुळे महिलांना आणि मुलांना तर प्रथमतः याच्यात म्हणजे शिक्षणासाठी आणि महिलांना कुठलं पाणी बाहेर आणण्याची अडचण होणार नाही। जनरेटर बॅटऱ्यांद्वारे पावसाळ्यात सुद्धा पुसाणे गावात 24 तास पाणी पुरवठा ठेवता येणार आहे। आज मला सांगायला अभिमान आहे की देशामधला हा पहिला असा प्रोजेक्ट आहे की जिथं सोलरही आहे, जनरेटर पण आहे आणि बॅटरी बॅकअप पण आहे। म्हणजे 24 तास आमच्या गावची लाईट ही 24 तास कधीही जाणार नाही, याचा आम्हाला अभिमान आहे। पुसाणेप्रमाणे राज्यातलं प्रत्येक गाव सौर गाव झाल्यास खेडी स्वयंपूर्ण होतील यात शंकाच नाही। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ। एक प्रकारे असंही म्हणता येईल की या गावातून सूर्य कधी अस्ताला जाणार नाहीये। पुढे पुढच्या बातमीकडे। नांदेड पोलिसांच्या अमानुषपणाचा कळस किनवट तालुक्यातल्या इस्लामपूरमध्ये पाहायला मिळालाय। गो तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तरुणांनाच पोलिसांनी अमानुष मारहाण केली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि या तरुणांनी गो तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र गो तस्करी रोखणाऱ्यांना पोलिसांनी अर्धनग्न करून जमावाच्या समोर अमानुष मारहाण केली गेली अशा प्रकारचा आरोप करण्यात येतोय। 5 फेब्रुवारीचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। गावातल्या भांडणाचा राग मनात ठेवून पोलिसांकरवी तरुणांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय आणि आता हा अमानुषपणा पोलिसांचा समोर आल्यानंतर या सर्व दोषी पोलिसांवरती कठोर कारवाईची मागणी केली जाते। शिवनी येथील यात्रेमध्ये क्षुल्लक भांडणाचं निमित्त करून दिनांक 5 रोजी शिवनी येथील आमच्या काही कार्यकर्त्यांना त्यांनी पोलीस स्टेशन इस्लापूर येथे सकाळी 10 वाजता बोलून घेतलं आणि आल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारची चौकशी वगैरे न करता त्यांना कपडे काढून बेदम मारहाण केली, शिवीगाळ केली, त्यांची मानहानी केली। त्यांना कसल्याही प्रकारचा त्यांच्यावर गुन्हा दाखल नसताना सुद्धा श्री शेवाळे साहेबांनी त्यांना कोणत्या कायद्याखाली मारहाण केली याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी। गावामध्ये 2 ग्रुपमध्ये आपसात भांडणं झालेली होती आणि त्या भांडणामध्ये त्यांनी मेडिकलला मुलांना पाठवलं आणि ती आली नाही असं त्याचं म्हणणं आहे प्रथमतः। आणि त्या व्हिडिओबद्दल त्यांनी सांगितलं की तो त्यांचा नाही आहे, त्यांनी मॉर्फ केलेला आहे। याच्याबद्दल आम्ही चौकशी चालू केलेली आहे। तुम्ही गाडी घेऊन कुठेही कामाच्या ठिकाणी चालला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। वाहतुकीचे नियम मोडल्याचं ई-चलान थकीत असेल तर तुमची गाडी जप्त होऊ शकते। वाहतूक पोलिसांचं ई-चलान थकवण्याचं प्रमाण वाढलंय। वारंवार नोटिसा देऊन सुद्धा दंडाची रक्कम भरली जात नाही। त्यामुळे पोलीस आता अडवलेल्या वाहन चालकांनी यापूर्वी ई-चलान भरला नाही ना याची तपासणी सुरू केली आहे। आता पोलिसांनी जुन्या थकबाकीदारांकडून ऑन दी स्पॉट दंड वसुली सुरू केली आहे। पोलीस दंड न भरणाऱ्या वाहन चालकांच्या गाड्या जप्त करण्याची शक्यता आहे। त्यामुळे नसेल भरला तर भरून घ्या। दरम्यान कुठल्या जिल्ह्यामध्ये वाहन चालकांनी किती रक्कम थकवली आहे आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सांगलीमध्ये 2 कोटी 20 लाखांची ही रक्कम थकवण्यात आली आहे। परभणीत 5 कोटी 11 लाख, परभणी नंतर उस्मानाबादमध्ये 3 कोटी 25 लाख, हिंगोलीत तर तब्बल 13 कोटी 65 लाख, सोलापुरात सुद्धा 13 कोटी 65 लाख, औरंगाबादमध्ये तर 21 कोटी 11 लाख, जालन्यात 8 कोटी 78 लाख। आपल्या वाहनावरील प्रलंबित दंडाची रक्कम भरून घेत नाहीत, सहकार्य करत नाहीत। त्या सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की बुवा त्यांनी आपल्या वाहनावरील प्रलंबित दंडाची रक्कम पेटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच महाराष्ट्र ट्रॅफिक ॲप डाउनलोड करून त्या लिंकवर जाऊन आपण आपल्याकडील दंडाची प्रलंबित रक्कम भरू शकता। आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यात राजकीय आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू झालेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या दारूच्या दुकानांसमोर टाकण्यात आलेल्या ब्रेकरची चर्चा पाहायला मिळते।
अशातच अजित पवार आणि संदीपान भुमरेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. दारू, रेडा आणि गद्दारी या 3 शब्दावरून दोघांमध्ये वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळतंय. अजित पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत 40 जणांनी गद्दारी केल्याचं म्हटलंय, तर त्याला प्रत्युत्तर देताना संदीपान भुमरेंनी अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली आहे. पाहूया दोघांमध्ये रंगलेलं हे शाब्दिक युद्ध. जनतेने तुम्हाला निवडून दिलंय, त्यांना सोडलंय वाऱ्यावर आणि तुम्ही दारूची दुकानं काढायला निघाला. अरे पट्टे, तुम्हाला दारूची दुकानं काढण्याच्या करता जनतेने निवडून दिलं, ही तुमची पद्धत. अरे साधू संतांची भूमी, साधू संतांची भूमी आम्ही म्हणतोय. निर्व्यसनी समाज निर्माण करायला निघाला का तरुण पिढीला दारू पाजायला निघाला, संसार उद्ध्वस्त करायला निघाला, राख रांगोळी करायला निघाला? तुम्ही खुल्या मनाने सांगा तुमची दुकानं किती आहेत? अजित दादा माजी आमदाराच्या घरी गेली आणि त्यांची सुद्धा हॉटेल आहे. मग त्या हॉटेलमध्ये काय विकतात? पानफुल विकतात का? त्यांची सुद्धा परमिट रूम आहे आणि यांच्या सुद्धा परमिट रूम आहे. आणि अजित दादा आरोप करीत असताना ही तरी एक वाईन शॉप आहे, पण यांच्यात म्हणजे डिस्लरी म्हणजे आपल्या अल्कोहोलच्या फॅक्टरी आहे. यांच्या आरोप करीत असताना आपण स्वतः बघितलं पाहिजे की आपण आरोप करतो पण आपल्या सुद्धा अल्कोहोलच्या फॅक्टरी आहे. तुम्हाला इथले काही रस्ते करता येत नाही, इथले प्रश्न सोडवता येत नाही, इथली MIDC वाढवता येत नाही. तुम्ही रड्यात रडे, तुम्हाला कारखाना चालवता येत नाही. आता रेडा किती दिवस म्हणणार? 40 रेडे म्हणून राहिले, पण या रेड्यानं तर तुम्हाला काम दाखवलं ना, तुम्हाला घरी बसले की नाही या रेड्यानी? मग आता मला सांगा, यांना घरी बसल्याच्या नंतर आता त्याच्याकडे दुसरा काहीच विषय राहिला नाही. त्याला रेड्या, गद्दार याच्याशिवाय त्याच्याकडे काही विषय नाही. म्हणून मला सांगायचं की अजित दादाच्या तोंडून तरी हे शब्द सोबत नाही की रेड्या वगैरे म्हणणं आहे काय? ती गद्दारी महाराष्ट्राला पटलेली नाहीये. लोक आता वाट बघूनच आहेत. लोकांनी 5 विधान परिषदेच्या निवडणुकांच्या काळामध्ये त्यांना जागा दाखवलेली आहे. आता पुढच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ते लावत नाहीयेत. त्यांना अजून अंदाज नाहीये त्या निवडणुका आपण जिंकू म्हणून. 7 महिने झाले, वास्तविक आतापर्यंत निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. खरी गद्दारी तर दादा नाही केली ती. भल्या पहाटे दादा कुठे होते आपल्याला माहिती आहे. दादांना शपथ घेतली, दादांना आम्हाला गद्दार म्हणावं का? दादा तर ते जाऊन राजभवनावर जाऊन दादाने शपथ घेतली. त्याच्यामुळं दादाला आम्हाला म्हणायचा कुठलाही अधिकार नाही. आम्ही गद्दारी केलेली नाही, आम्ही उठाव केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच कारण एकत्र बैठकीला आल्याचं दिसलं. त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाली का अशी चर्चा रंगली आहे. भाजपचे 2 दिवसीय प्रदेश कार्यकारिणीची बैठक शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरू झाली. आज या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे महाराष्ट्रातले केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी विचारमंथन करतायत. या बैठकीसाठी आज पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच कारण हजर झाले. आम्ही एकाच हॉटेलमध्ये राहत होतो, त्यामुळे त्यांची गाडी लागलेली होती, माझी गाडी मागे होती, त्यामुळे मी त्यांच्या गाडीत बसून आले. आम्ही एकाच हॉटेलमध्ये राहत होतो, त्यामुळे त्यांची गाडी लागलेली होती, माझी गाडी मागे होती, त्यामुळे मी त्यांच्या गाडीत बसून आले. आम्ही एकाच हॉटेलमध्ये राहत होतो, त्यामुळे त्यांची गाडी लागलेली होती, माझी गाडी मागे होती, त्यामुळे मी त्यांच्या गाडीत बसून आले. आम्ही एकाच हॉटेलमध्ये राहत होतो, त्यामुळे त्यांची गाडी लागलेली होती, माझी गाडी मागे होती, त्यामुळे मी त्यांच्या गाडीत बसून आले. पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणी SIT गठीत करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SIT गठीत करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिल्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं सत्य आता समोर येणार का? वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हे SIT गठीत करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिल्यामुळे या प्रकरणाचा तपास आता वेगानं होण्याची शक्यता वर्तवली जाते.
रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणी फडणवीसांना पत्र लिहिलं गेलंय. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिलंय. हे पत्र राऊत यांनी पत्रकार वारिशे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर लिहिलंय. या पत्रातून संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांसारखे ज्वलंत निर्भीड पत्रकार ज्या कोकणच्या भूमीत जन्माला आले, त्याच भूमीत एका पत्रकाराची हत्या होणं हे धक्कादायक आहे. याआधी विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणेचा वापर व्हायचा, पण आता विरोधकांच्या हत्या होऊ लागल्यात. हे चिंताजनक आहे असं राऊत यांनी या पत्रात म्हटलंय. यानंतर एक वेगळी बातमी, आपल्या सगळ्यांना अचंबित करणारी बातमी. धावत्या मोटारसायकलवर सूर्यनमस्कार करणारा बारामतीचा रोहित शिंदे यांनी इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये आपल्या या कामगिरीची नोंद केली आहे. जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्तानं धावत्या मोटारसायकलवर 4 मिनिटं 20 सेकंद सूर्यनमस्कार त्यांनी घातले. याची नोंद इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. मोटारसायकलवर 10 वेळा सूर्यनमस्कार करणारा रोहित जगातला पहिला मोटारसायकल रायडर आहे. रोहित धावत्या दुचाकीवर हा कारनामा करत असला तरी तुम्ही मात्र ते करायचं नाहीये, कारण रोहित प्रोफेशनल आहे. रोहितनं मोठ्या सरावानंतर, अनेक वर्षांच्या सरावाच्या नंतर हे कसब त्यानं मिळवलेलं आहे. पण याची तुम्ही मात्र कॉपी करायची गरज नाहीये, तुमचा जीव धोक्यात जाऊ शकतो. पण रोहितनं केलेला हा कारनामा आज अभिमानास्पद आहे. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.